एका सात्विक महाराजाचा नालायक मुलगा, एका सदाचारी महात्म्याचा हलकट मुलगा. महाराज त्या वडिलांचा काय दोष हो? हे मूर्ख चांगल्याच्या संगतीला राहिलं नाही ना. म्हणून एक सांगू का तुम्हाला, एक लक्ष ठेवायचं, पोरायला प्रॉपर्ट्या कमवत असताना आपली पोरं कोणाच्या सोबत राहतात हे पण लक्षात ठेवत जा. गरज आहे बरं, गरज आहे, काळाची गरज आहे. आपली मुलं चुकीच्या माणसाच्या सोबत राहिली की तुम्ही किती बी शुद्ध वागा, ते चुकीच्याचं कनेक्शन तुमच्या घरात ते गर्दा येतोच तुमच्याकडे. संगतीचा परिणाम आहे. भगवान कपिलेश्वराने अर्जुनाची पाठ थापटिली. पाठ संग्रामे हरुजिंतिला निवांत कवचाचा टाऊ पवाडा तो केला गंधर्वाचा. भगवान कपिलेश्वर भगवान अर्जुनाची पाठ थापटितात. पाठ. शाबास अर्जुना, वा रे अर्जुना. कपिलेश्वरानं पाठ थापटिली अर्जुनाची. श्रेयवाद विचारला. श्रेयवाद हे कुठून झाले तुला? पावडे अर्जुनानं नाव दाखवलं द्रोणाचार्यांचं. द्रोणाचार्याचं नाव दाखवलं पावडे. द्रोणाचार्याचं मला मोठं केलं द्रोणाचार्यानं. म्हणून एका मूळ प्रसंगात वाक्य आलं, द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. ही जर्जर केले कौरव, जर्जर केले कौरव. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ. द्रोणाचार्यापासून अर्जुन धनुर्धारी. आणि या द्रोणाचार्याचा पुत्र दुर्योधनासारख्या नालायकाच्या सोबत राहिला. त्याचं नाव आहे अश्वत्थामा. 7 चिरंजीवापैकी एक. संगतीचा दोष आहे. संगत चांगल्याची असेल. विड्याची पाने कलशाला लावली किती पवित्र. नागवेली म्हणतात तिला. नागवेली म्हणून आपण तिला नागिनीचं पान म्हणतो. कलशाला लावली किती पवित्र. वरुणस्तापा सर्वरुणश्चाय आद्य सर्व हाती पुंगी फलाम वरुणाती भवे. वरुणाला स्थापन पवित्र झाली. विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवली की गणानंत्वांगणपदे गवामयंगव प्रिया. लगेच गणपतीचा अधिष्ठान. पण ही विड्याची पानं किराण्याच्या लिस्ट मध्ये वरच्या यादीत लिहित नाहीत. कधीच लिहित नाहीत. कधीच नाही नंदू काका. शहाणा माणूस आणि शहाणी बाई किराणा लिहित असताना विड्याची पानं आधी कधीच लिहित नाही. कारण इकडं आले की पवित्र. इकडं आले की पवित्र. आणि ह्याच विड्याचं पान काल वामन जयंती झाली. 24 एकादशीला, वामन जयंतीला, नरसिंह जयंतीला, गोकुळाष्टमीला, महाशिवरात्रीला आणि रामनवमीच्या दिवशी विड्याचं पान तोंडात गेलं. इतकं घाण सांगितलंय. ते महाराजांचा शब्द मी नाही सांगू शकत. तो मालकांचा शब्द आहे. आपली पात्रता नाही ती सांगायची. आणि त्या पानावर जर सुपारी ठेवली तर कोणाचा अधिष्ठान आहे? गणपती. हा संगतीचा दोष असतो. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे. गाईच्या गोमूत्राला अपवित्र म्हणण्याची भारत देशात एखाद्या सनातनी माणसाची ताकद आहे का? त्याची हिंमत आहे का? त्याची लायकी आहे का? नाही नाही नाही. पवित्र सांगेल, पण किती पवित्र आहे हे सांगायची आमची योग्यता नाही. कारण आम्हाला त्याची पवित्रता सांगता येत नाही. ते इतकं पवित्र आहे. पण ते गाईचं गोमूत्र जर ह्या तांब्यात आणलं की अपवित्र होते. हे तांब्याचा तांब्या आहे ना, याच्यात आणलं की अपवित्र होते. बरं, हे तांब्या देवाला स्नान घालायसाठी. गोमूत्रही पवित्र आणि तांब्याही पवित्र, पण हे दोन एकत्रित आले की अपवित्र होते. संघाचा महिमा आहे. संगतीचा दोष आहे. म्हणून एवढ्या मोठ्या
पवित्र महात्म्याचा मुलगा, द्रोणाचार्याचा पुत्र. द्रोणाचार्य सामान्य नाहीत राजो. यमाच्या कळेल दिवशी तोंडात आणली होती. यमाच्या तोंडात आणायची ताकद असते का कोणाच्या? कळेल दिवशी तोंडात आणली. यमाने विचारलं, गुरुवर का मारलं? अश्वत्थामा का मारलास? यम धर्मानं सांगितलं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलाय, अश्वत्थामा नाही मारला. त्यावेळेला खाली आले. त्यावेळेला द्रौपदीच्या भावाला पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं होतं, आता द्रोणाचार्याचं पार्थिव शरीर आत्मावरी गेलाय, तू तुकडे कर आणि रती मांस फेकून दिलं. आणि मग द्रोणाचार्याला सांगितलं, आता आपण वापस जा. कारण ही सात्विक माणसं कौरवाच्या बाजूने देवाला आवडत नव्हती. आणि ही जोपर्यंत बाजूला जात नाहीत तोपर्यंत पांडवांना गादी भेटत नाही, हे पंढरपुरातल्या मालकाला पक्क माहित होतं. कारण राजकारण करत असताना 13% पाप लागतंय. 100% पुण्य करणारा राजकारणात टिकत नसतो. मी राजकारणातला 1 नंबरचा डॉन पाहिला, कृष्ण. 13 गुण अनत्र राजाश्रय 13 गुण अनष्टिया. अनिष्टात ते 13% खोटं. पण आता किती टक्के खोटं बोलतेत मला वाटते ब्रह्मदेवाकडे इतर अजून असेल. पण कृष्ण 13% खोटं बोलत होते मुरेश. तेव्हा पांडवाला गादी भेटली बरं का. मला सांगा, अश्वत्थामा नावाचा मुलगा मारलाय चर्चा करणारे पंढरपुरातले मालक. द्रोणाचार्यानं स्वतःचं शरीर स्वतःच्या शिबिरात ठेवलं. सांभाळायला माझे माणसं होतो, तर द्रोणाचार्य म्हणले माझे ठेवायचे. निद्रा असत सोडणारा कोण? पंढरपुरातला मालक. सोबती निद झोपी लागले. आणि मग धृष्टद्युम्नाला द्रौपदीच्या भावाला पाठवलं. कारण द्रौपदीचा एक भाऊ द्रोणाचार्यानं चूक नसताना मारला होता. द्रोणाचार्याच्या 6 चुका येतात. महाराज, मोठ्या माणसाची चूक ग्राही धरल्या जात नाही. नांदेडच्या बस स्टँडला ह्या चौघातला कोणी जरी पिऊन पळला, मी जरी सांगायलो, नांदेडच्या बस स्टॉपला ह्या चौघातला, मी एरी म्हणाल बरं का बापू, लय अंगावर घेऊ नका. हो, तेव्हा गर्दा अंगावर घेतल्या अंग खाजवत असते तात्पुरता. हा, एरी ऐकून मी उदाहरण देण्यासाठी म्हणतोय. याच्यातला हे तसे करत नाहीत. माझ्यासोबत येत तोपर्यंत तरी गॅरंटी देतो. हो, कारण पुढे गेल्यावर पोराची गॅरंटी बापाला देता येत नाही, काय अवघडच. पण हे तसं करणार नाही, सात्विक आहेत. नांदेडच्या बस स्टॉपला चुकीचं काम करताना हे जर दिसले, बाळू महाराजा संघ होते बाई. बाळू महाराज तर लयच वर्णन करू लागले. जाऊ द्या, हे कलाकारच असते म्हणतील बरं अशी माणसं. पण मी जर पैड्याला दिसलो तर बाया म्हणते, माय सखूबाई काय बॉम्ब टाकीत होतो बाई. बाई द्वारकाबाई काय भागवतात बोलत होता बाई. बक 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 बाई. आणि बस स्टँडला सुद नाही बाई, तोंडात माश्या गेलेल्या. काय पाणी टाकून प्यालाच नव्हता. 1 दिवसात अख्या महाराष्ट्रात खबर जाणार. 1 दिवसात. मोठ्यांनी चुका करायच्या नाही. मोरे सर, रंगीबेरंगी असे कपडे घातलेला माणूस रस्त्यानं चाललाय याच्यासारखा. ऐसे कपडे पहन के आदमी रस्ते से चल रहा है. और एक आदमी ऐसे कपडे पहन के चल रहा है. सामने से डुक्कर आया. डुक्कर को सुअर बोलते ना, सुअर बोलते, सुअर. सामने से सुअर है. आता धकून घ्या. मेरी हिंदी इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई आणि मैं खाली राहिला. आणि गरज बी नाही ते खरं देऊन काय करायचे आपल्याला ती यावं अशी. येतील मराठी चांगली, बस झाले. माझा मराठाची बोल अमृता तेही पैजा जिंके, किंवा ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. जिथं आनंदीतल्या मालकाचं प्राधान्य तिथं तुम्ही आम्ही काहीच काय. एक जण म्हणला आपल्याला हिंदीत भागवत, मग तू तिकडे उत्तर भारतात जाय. ही सोयाबीन कापणारी म्हातारी तू काय भागवत ऐकन, तो तिकडेच चलू दे. दोघं 2 कपड्याचे चाललेत. समोरून भरलेलं डुक्कर आलं. भरलेलं डुक्कर तर भरलेल्या डुकरांनी जास्त त्याला कोणी भ्यावा? नंदू काका.
रंगीबेरंगी कपडेवाले ढवळ्या कपडेवाले तुमच्या धोत्रावर त्यांनी शेपूट हाणल्यावर मालकीन मन त्यांना मालक कोणाला खेटले होते भरक्याच्या जवळ जात जाऊ नका ना आहे की नाही मोरे सर असंच होईल का नाही आणि अशा कपड्यावाल्याला जरी डुकरांनी शेपूट हाणली ते काय करीत नाही जात निघून ह्या कपड्यावरला जात नाही म्हणून मोठ्यानं डाग लागू द्यायचा नाही मोठ्याने नाही डाग लागू द्यायचे कोणतंही केमिकल टाका डाग धुतल्याच जात नाही काय चूक केली ती निरापराध पांचाळ नरेशाचा मुलगा मारला होता एका चुकीच्या गोष्टीमुळे 6 चुकापैकी पुन्हा एक चूक सांगू द्रोणाचार्यांची महाराज मोठ्यांच्या चुका शास्त्र मान्य करत नाही पुराण मान्य करत नाही वेद मान्य करत नाही या 6 चुकापैकी गर्भित चूक आहे एका गरीबाच्या पोराची विद्वत्ता द्रोणाचार्याला सहन झाली नव्हती ते पोरग होतं लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याच एकलव्य कोणाच्या कुळात जन्माला आले शिकाऱ्याच्या कुळात भिल्लाच्या कुळात जन्माला आले आणि एकलव्य ज्यावेळेला द्रोणाचार्यांकडे विद्या घेण्यासाठी गेले मी सांगतोय हे पुढे का घडतंय असं का घडतंय म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं चुका करायच्या नाही 5000च्या आता जवळ गाव आलीत माझी महाराष्ट्रात फिरलेली महाराष्ट्राच्या बाहेरची 228 गोव्याला सुद्धा गेलो म्हणजे 229 आणि परवाची 2 गावं 31 231 गावं महाराष्ट्राच्या बाहेरची कीर्तनाच्या निमित्तानं पाहिली असं फिरायला गेलेलं नाही आणि महाराष्ट्रातली गाव 5000च्या आता जवळ आली तर एवढी गावं फिरत असताना मी असा उगा एक निकष घेतला चुकीचं विवेचन तुमच्या पुढे मानलं की त्याचा तुम्हाला कवडीचा दोष नाही त्याचा दोष गिरगावकरावर पडत असतो आणि हा गिरगावकर ज्या वेळेला मोरे सर घरी जाईल त्यावेळेला त्याचा दोष त्याच्या स्वतःच्या मुलावर आणि मुलीवर पडत असतो म्हणून आम्ही चुका करायच्या नाही मी कर्मकांड करत असताना मी सत्यनारायणाच्या पूजेला एका ठिकाणी गेलो तर तिथला माणूस म्हणला महाराज गडबडीत करा म्हणलं निघालो गडबडीत कसा होईल सत्यनारायण ते का आऊ ते का उभा ते हाना भोयटे हाना ते का फासाठी आहे का आऊ थाण्यात वेळ लागतो म्हणून एक मोठा डाकळा तोडा त्याला दोरी बांधली घेतली फासाठी करून तसं नसतंय शास्त्र आहे याच्यात चुका किती मोठ्या लोकांना फेडावं लागतात गुरुवर्य आपल्या मराठवाड्याला परभणी जिल्ह्याला लाभलेली 1 नंबरचे शास्त्री बाकीच्या शास्त्रीला नाव ठेवतोय असं डोक्यात आणू नका बरं ती माझी योग्यता नाही ती माझी पात्रता नाही ती माझी लायकी नाही पण माझ्या वाचनात महाराष्ट्राच्या मातीमध्ये अगोदर 3 शास्त्री आले जगन्नाथ अण्णा पवार तुकाराम महाराज महामुनी आणि आपण ज्या भागात जन्माला त्या भागातले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर रत्न होते रत्न विद्वतीतलं मी गुरुवर्य प्रल्हाद शास्त्रीच्या मुखारविंदातून एक नंतर मी पुराणात मी मोठ्यांचं ऐकल्यावर पुराण पाहतो हे बहादर माणूस आहे मी एखादं काही सांगितलं ना हे घरी जाऊन पुराण पाहते आणि मग मला फोन करून सांगते त्याच्यात ती ओळी सापडली म्हणलं बापू मी काय गांजा ओढून थोडी कथा सांगतोय तर कालिदास नावाची व्यक्ती होऊन गेली पंडित होते संस्कृत मध्ये पंडित कालिदास आणि कालिदासानी जगदंबेची पूजा मांडली भवानी मातेची पूजा मांडली एक कालिदास बहुत ज्ञानी थे जगदंबेची पूजा मांडली आणि पूजा करत असताना काही सुक्ताचा प्रभेद असव असतील भय असतील व्याप्ती असतील हिन्मख असतील या सुक्ताची अशी सूत्रधार चालत असताना काही विधी चुकला तर विधी चुकल्याच्या नंतर कालिदासाला 14व्या दिवशी कुष्ठ झालं पांढरं शुभ्र अंग झालं कालिदासांचं पांढरं शुभ्र अंग झालं तर कालिदासांनी भगवान कपिलेश्वराचं दर्शन घेतलं शिवजींच्या दर्शनाकरता गेले आणि कालिदासांनी भगवान शिवजींच्या पिंडीवर डोकं ठेवलं लिंग कवटाळून धरलं शिवलिंग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस 7 दिवस 8व्या दिवशी शिवजी उठले आणि कालिदासाला हृदयाशी लावलं कशा करता भगवान काय चुकलंय
काय चुकले? पांढरं शुभ्र शरीर झाले, काय काय चुकले? तर भगवंतानं डावीकडे पाहिलं, अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा इकडं. आणि पंढरपुरात जर गेलं तर वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा, वामांगी रखुमाई दिश दिव्य शोभा. गिरिजा, ए पार्वती जी, कालिदासाला कुष्ठ कसं ग? त्यांचा विधी चुकलाय. कालिदास कालिदास भाऊसाहेब कालिदास, असे कोटी गिरगावकर जरी लोळले तरी कालिदास होता येत नाही. कालिदास पुरस्कार भेटन हे काय कोणाला देताय तू? कोणाला मी कोणाला? यांना फार संस्कृती, यांना कालिदास पुरस्कार. आणि कशी संस्कृत? इति आभाळामध्ये ढगदाटंच, असा बारीक बारीक पर्जन्य पडंच, त्याच्या ठोकर ठोकर गारगुंडा पडंच, अशी संस्कृत असते का? काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई, आसा श्रेष्ठ कवी तर लंगड्या जीचा जावाई. काय असतं काय दिसो अजी नसते संस्कृत. कालिदास कालिदास कालिदासाच्या नगरीतल्या प्रत्येक स्त्री संस्कृत मध्ये बोलायची. प्रत्येक स्त्री. कालिदासाच्या नगरीतली शेळ्या वळणाराची मुलगी पण संस्कृत मध्ये बोलायची. पखाल हन्नाराची पोरगी संस्कृत मध्ये बोलायची. सोनाराची पोरगी संस्कृत मध्ये बोलायची. कंकाजी चार्टेड हिशोबनीची पोरगी संस्कृत मध्ये बोलायची. इतकी प्रचंड विद्वत्ता कालिदासाची. पार्वती मातेनं सांगितलं यांचा विधी चुकलाय, यांचा नियम चुकलाय. पार्वती मातेला माफी मागितली आणि कालिदासांचं कुष्ठ संपलं. मला सांगायचंय, आपल्याकडून देवाला चूक मान्य नाही. आम्ही नाही चुका करायच्या, आम्ही नाही चुका करायच्या. माझं मत आहे, कपिलेश्वराच्या दर्शनाला एखादा तुमच्यातला गडबडीत जर कसा गेला तर कपिलेश्वर माफ करतील. पण बाळू महाराज जर येताना लघुशंकेला बसला असेल आणि पाय न धुता जर कपिलेश्वराच्या दर्शनाला गेला असेल तर बाळू महाराजाला माफीच नाही, माफीच नाही, माफीच नाही. कपिलेश्वरानं सांगितले, बाळू तुझे पाय धुण्यासाठी पापाचं क्षालन करणारी माता बाजूला आहे. जाय, नसल आंघोळ करा वाटेल तर पाय तर धुई, चूळ तरी भरू नये. मोठ्या चांगल्या कपड्यावर डाग सहन होत नाही. मोठ्याने चुका करायच्या. ज्या वेळेला द्रोणाचार्याकडे एकलव्य आले, फार मोठी हो एकलव्य व्यक्ती, फार मोठी, फार मोठी, फार एकलव्य शिक्षण. पूर्वीच्या काळात आश्रमशाळेला एकलव्य नाव द्यायचे. फार मोठे आहेत, आहेत, आहेत. जगातला तिसरा विद्यार्थी आहे बरं, जगातला. कोणी म्हणत असेल आमचा जिल्ह्यात पहिला आलाय, आमचा राज्यात पहिला आलाय, आमचा भारतात पहिला आलाय. एकलव्य अख्ख्या ब्रह्मांडात तिसरा आहे. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातल्या तिसऱ्या क्रमांकाचा आहे. 1 नंबरचे राजा दशरथ आहेत, 2 नंबरचे द्रोणाचार्य आहेत आणि 3 नंबरचा एकलव्य. एकलव्याच्या नंतर चौथा जन्मालाच आला नाही. होता अर्जुन, पण ते आधीच संपला. अर्जुन पण नाही, धनुर्धारी अर्जुन. कपिलेश्वरानं पाठ थापली तरी पण अर्जुन नाही. अर्जुनाला शब्दविधी नावाची विद्या येतच नव्हती, ती फक्त एकलव्याला येत होती. द्रोणाचार्यानं काढून दिलं, हे चल मी शिकवत नाही, ठीक आहे आपली आज्ञा. आणि द्रोणाचार्याला पाहिलं एकलव्याने. महाराज काय ताकद या परीक्षितीची, काय वलय असेल भोवताल्या लोकांचा. त्यावेळेला हे लोक जग विख्यात झाले. चंद्र सूर्य तोपर्यंत परीक्षितीचं नाव झाकलं जात नाही. हे फार मोठ्या आवरणातलंय, आवरणातले. वाजले किती बापू? यांना इंटरव्ह्यू काहीच नाही का? जाऊ दे आता, आजच्या दिवस नकोच का? घ्यायची 5 मिनिटाची, कशाला आता 10 मिनिटासाठी, आहे का नाही? अख्खा हत्ती गेला आणि शेपटीसाठी कशाला कुथायचं? पण उद्यापासून तुमच्यावर अन्याय करणार नाही, तुम्हाला 5 मिनिटाची इंटरव्ह्यू देत जाईल. कारण कोणाला शुगर वगैरे असते,
आणि शुगरमुळे जावं लागते, अडचण असते. पण आता एवढे मोठे महात्मा उठणत म्हणून मलाही काही कळलं. आता तिथं अधिकारी माणसं आहेत, त्यांची बरोबरी आपण काय करू शकतो. उद्या तुम्हाला 5 मिनिटाची सुट्टी देत जाईल. तुमच्यातला कोणी चुळबुळ करीन म्हणून मला लक्षात येईन काही. आपल्याला शाप आवर्त प्रकरण सांगावंच लागेल ओझरत. आणि मग उद्या परीक्षिती राजा भागवत कथा ऐकायला बसतील आणि शुकाचार्य उद्यापासून सांगतील. आतापर्यंतचा हा संवाद शुकांचा नाही. मैत्रेयाम विदुराती संवादे ब्रह्माय सावित्रीयाम गिरिजापतयेन शंकरा इति नारदायाम ब्रह्मेषु स्थितिः. नारद ब्रह्मदेव संवाद, ब्रह्म सावित्री संवाद, शिव पार्वती संवाद, असे 14 लोक वक्ते आहेत, 14 श्रोते. मैत्री विदुर संवाद. द्रोणाचार्याला पाहला आणि हुबेहूब द्रोणाचार्य शाडूच्या मातीचे तयार केले. आपल्याकडे गणपती शाडूच्या मातीची करण्याची पद्धत आहे. म्हणजे गंगेच्या नदीच्या तीरावर जी माती असती कडेला, तिला आपण चिकन माती म्हणतो किंवा सनवटाची माती म्हणतो. आणि या मातीच्या देवाच्या मूर्ती करण्याच्या पद्धती असतात. बायकांना सुद्धा भगवान शिवशंकराची पिंड करण्याचा अधिकार. गंगेला गेल्या, सरोवरावर गेल्या, तिथली माती तिथली वाळू घ्यायची, त्याची लिंग बनवायचं, भगवान शिवजीचं पूजा करायचं आणि त्याच्यावर बेल फुलवावून घरी नाही यायचं. जरा डोकं असलं पाहिजे. हे म्हणते बाई माकीचे महाराज लय सरळ सांगतात, हे तिरपटच महाराज आहे असं समजा. गिरगावचा बाळू रगीलच आहे असं समजून 5-6 दिवस ऐका. कारण यांच्या चुका पिढी मातीत घालीत असतात, पिढी मातीत घालतात. तुम्ही चंद्रभागेला जर गेले तर चंद्रभागेमध्ये ह्या बायका महादेवाची पिंड काढतात, पूजा करतात आणि पूजा करून निघून गेल्याच्या आता चंद्रभागेत तर गर्दी असतेच, गर्दी असते. मग दुसरी बाई स्नान करून येते, तिला ते मठ माहीत नसतो, गर्दी असते, आपण चुकावा म्हणून पुढचीचा पदर धरलेला असतो असा कोपरा, आणि पुढचीला माहीत असते, ती वडीतच नेती, वडीतच नेती. हो, तुम्हाला एक माहित आहे का, काही काही शेतकरी बैलगाडीला गाय आणि मसड बांधतात. शास्त्रात निषेध सांगितला. पाठीमागे खुटल्याला बांधलेली गाय, मसड, बैल चालत्या बैलाचा जीव घेत असती. 10 मात्र्यातला त्याचा शक्तीचा क्षय होत असतो. म्हणून जाणकार शेतकरी गाड्याला कधीच पाठीमागे गाय बांधू देणार नाही. ज्याचं बैलावर प्रेम आहे का ते. आता गबाळ्या कारभार आहे, एखादा गळ्यात बांधील, कसा बांधील, मरण ना त्यो. हे असे काही आठवतं बघा वडावडीमुळं. शेतीचा नाद आहे जास्त, शेतीचा जास्त नाद आहे म्हणून तर इकडे रगिलो आणि बोलतो. तुम्ही बंद केलं तर निघले आपले कापूस याचायला. आपण चुकू याच्या करतात. ती पुढचीला पदर धरून चलत असते त्यावेळेला ती खाली पाहतच नाही कोणाचा महादेव म्हणून. तिने ज्या वेळेला मोरेसर महादेवावर पाय देतात का त्यावेळेला जिनं महादेवाची पूजा केली तिच्या मालकाच्या आयुष्यातले काही दिवस कमी होते. म्हणून भगवान शिवजीची वालुकामय पिंड केल्याच्या नंतर, पूजा आटपल्याच्या नंतर ती आंजोळीत भरायची आणि पुन्हा पाण्यात विसर्जित करायची, असा पुराणाचा सिद्धांत आहे. तुमच्या मनाची जहागिरी नाही. एखाद्या महाराजानं ओतून तुन वाजलं म्हणजे तुम्ही तेच वाजवायचं असं नसतंय. तसे प्रसन्न होत नसते देव. कपिलाचं चरित्र आहे, सांगतोय तुम्हाला पुढे सांगतोय. भगवान शिवशंकराची पिंड कपिलाच्या आईने देहुतीने केली, चुकीची पूजा झाली. काय भवलंय पुढे ऐका, सांगतोय तुम्हाला पुढे उद्या. भंगिऱ्यानं सांगितलेलं डोक्यात ठेवलं की सगळा नाश होत असतो संसाराचा. ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेलं ऐकायचं, सिद्ध पुरुषानं सांगितलेलं ऐकायचं, सदाचारी पुरुषानं सांगितलेलं ऐकायचं, वैचारिक पातळी ज्यानं टिकून ठेवली त्याचं ऐकायचंय. बाळू महाराजाकडे 100-200 कोटीची प्रॉपर्टी म्हणून त्यानं सांगितलेलं तुम्ही ऐकता काय? चुकीची गोष्ट आहे. ते तुम्हाला कधीच तुमचं कल्याण होणार नाही.
मातीची द्रोणाचार्य केली. आळंदीतल्या मालकांचा संदेश आहे. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जया पाशी होती रे. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जया पाशी होती. तेने कोळीये त्रिजगती एक वद केली रे. तिथं कोळी शब्द वापरला. सुभाव कुल उत्पन्नेन एकलव्यायन सुताना नामने सुभाव नामने. सुभाव नावाचा सुभानु नावाचा कोळी, या सुभानु नावाच्या कोळ्याचा मुलगा एकलव्य. मातीचे द्रोणाचार्य केले. हुशार किती लक्षात घ्या. जिवंत माणसाच्या फोटोला हार घालता येत नाही. हार घातल्याला फोटो घरात लावला की पाहणाऱ्याने समजायचं यायचं वर्ष श्राद्ध जवळ आलंय. आपला संप्रदाय सांगत नाही. आपल्याकडं वाढदिवसाचे हार घातलेले फोटो चिमुकलेल्या करायचे घरात लावता. डोकं ठेवा. आम्ही एका चांगल्या घरी गेलो. गोंडस मुलगा होता, त्याला हार घातलेला. मी म्हणलं बापूला, बापू काय गावकळा पसरली असेल बाबा, इतकं कोमल लेकरू गेलं. असं आम्ही फोटोकड पाहतच बाई पाणी घेऊन आली. हे लातूरला शिकायला म्हणले. आणि मी म्हणलं चंडाळणी असा कसा फोटो लावला, त्याचा हार घातलेला. आम्हाला वाटलं नाही गेलं म्हणून. काही नाही, दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवतायला. एकाचं ऐकायचं नाही ना, सात्विकाचं ऐकायचं नाही. आणि मी कालही बोलून गेलो, तुमच्याकडे 2% लोकांकडे भरपूर पैसे झाले, त्यांना चांगलं ऐकू वाटत नाही, त्यांना स्तुती करणाऱ्याचं ऐकू वाटतं. आणि चांगला माणूस स्तुती करीत नाही, इतकं मात्र लक्षात ठेवा. त्याला माहिती आहे आपल्याकडे ओरिजिनल गहू आहेत, त्याची ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही. किती चोंबाळली यजमानाला मोरेसर माणूस. 2 तासाच्या कीर्तनात चाल वगैरे सगळं करून यजमानाला 10-5 बारे नाव घेईल. त्या मारुतीकडे आल्या किती बाऱ्या नाव घेतलं तर तुझं होय पावडे का 5-4 बाऱ्या. उठलं की मारुती, उठलं की मारुती. ना भंग गेला ना तिकडं कपिलेश्वराकडं. नाही मग एखाद्या वेळेस तुम्हाला दक्षिणा देणाऱ्याला तशी आवडत बी असतील, कारण तुम्हाला तशी आवडते त्या अर्थी तुमच्याकडे येणारे पैसे सुद्धा तसेच असतील. त्याच्याकरता तुम्हाला शास्त्राचा आधार धरून सांगणारे आवडत नसतात. आणि मला असं वाटतं तुमच्याकडे गर्देतले पैसे येतात म्हणून गर्दा सांगणाऱ्याचा बी सुळसुळाट वाढलाय. त्यांचा काय दोष आहे? हा तुमचाही दोष आहे. बघ, हार घातला नाही मूर्तीला. सत्पुरुषा साधेवये पद्यात पाद्य स्थिता पूजा यत अनुग्रह सर्व स्थितायाम पुष्पम समर्पयामी. द्रोणाचार्याच्या मूर्तीच्या पुढे 1 फुटाच्या लांब फुलं ठेवल्या जायचे. फुलं कोणावर टाकीत असतात माहिती गेल्यावर. आता कधी कधी कीर्तनाला नेताना पण महाराजाच्या अंगावर फुलं टाकायला. काय बाबा, एका ठिकाणी पकवाद वाजिताना तिथलाच हार तोडा आणि पकवाद्याच्या अंगावर फुलं. हार जितायन तो काय देखावान, काय नाटकन, काय विचित्रपणा. चला, शबरीने फुलं टाकले, प्रभू रामचंद्राच्या अंगावर नाही टाकले, खाली टाकले. शबरीने कुठे फुलं टाकले माहिती? प्रभू रामचंद्राच्या ज्या रस्त्यानं राम येणार आहेत. ही पद्धत आवडेल. ही पण या फुलावून मी साधूला सोबत आणतोय. या फुलावून चालण्याची लायकी माझी नाही, ती पात्रता नाही, ती दशा नाही माझ्याकडे, ती योग्यता नाही, तेवढा अभ्यास नाही माझा. मी एकदम साधा माणूस आहे तुमच्यातला. अंगावर फुलं टाकायची नाही.
काय साधना टोकाला गेली, किती साधना टोकाला गेली. द्रोणाचार्य, अर्जुन, कौरव, पांडव सगळेजण एका वनात फिरत होते. नेमके त्याच वनाला गेले. अशी पवित्र गंगा वाहत होती. त्या गंगेच्या तटावर असं पहिलं तीराला जसं धानोरा वसले, इकडं शिवडी वसली, असं सुंदरसे गाव वसलेले आहेत. आणि एका जंगलामध्ये एकलव्याचं वास्तव्य होतं. त्याचे आई बाबा तिथं राहत होते. त्यांनी एक बाजूला कुटिया केली. त्या कुटियामध्ये द्रोणाचार्याची मूर्ती केली, शाडूच्या मातीची. आणि द्रोणाचार्याच्या पुढे बसून चिंतन करत होता. सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः, सद्गुरवे नमः. पूजा चालू. आणि द्रोणाचार्यासोबत एक श्वान होता. ठराविक लोकांकडे कुत्रे होते बरं. परवाला मला वाटतं फकरू महाराज होते का त्या दिवशी, आपण एका श्वानाच्या समाधीचं दर्शन घेतलं. अनवेना, अनवा नावाचं गाव, अनवा. सिल्लोड परिसरात अनवा नावाचं गाव. तिथं 350 वर्षाची परंपरा चातुर्मासे महाराजांची आहे. आजही त्यांची परंपरा आहे. तर त्या चातुर्मासे महाराजांकडे डोंगरोजी नावाचं कुत्रं होतं. महाराज त्याला म्हणायचे डोंगरोजी. जी कुत्र्याला म्हणायचे, कुत्र्याला जी. डोंगरोजी कुत्र्याला म्हणायचे. पण ते कुत्रं मोरेसरी एकादशी धरत होतं. कुत्र्याला पंचांग पाहता येत नाही, कुत्र्याला काल निर्णय पाहता येत नाही, कुत्र्याला दैनंदिनी डायरी पाहता येत नाही. पण हे कुत्र ज्या दिवशी जेवत नव्हतं त्या दिवशी चातुर्मासी महाराज एकादशी धरत होते. आज त्या कुत्र्याचं दर्शन घेतल्याशिवाय तिथल्या कोण्यात देवाचं दर्शन घेता येत नाही. त्याची समाधीचं दर्शन ते चातुर्मासी महाराजाचं डोंगरोजी नावाचं कुत्र. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाघ्या नावाचं कुत्र. आणि द्रोणाचार्यांकडे पण एक कुत्र होतं. मला नाव माहित नाही बरं बाबा, नाव पण सांगेल एके दिवशी. कारण घोडं कधी कधी गोमाशीला बसू देते. जिथं शेपटी पुरत नाही तिथं, जिथं दात पुरत नाही तिथं. पण गाढव कधीच बसू देत नाही. ते जिथं गोमाशी बसली तिथली हांता नाही आली ना, ते कातडच घाशी. गोमाशीला मारीन आणि कातड घासीन. तसा पठ्ठ्या गाढवच आहे पण पुराणातलंय. सापडी नाव सापडणार म्हणजे सापडणार. आणि माझी ब्रह्मकन्या विद्यादायिनी बासर निवासिनी सरस्वती माता माझ्यावर कृपा करते. मला ते सापडून देते. मला तसं पुराण कुठेतरी, ग्रंथ कुठेतरी, लिखाण एका साधूनी केलेलं वक्तव्य मला ती ऐकायला देती आणि या पठ्ठ्याच्या मेमरी कार्डात टाकते. इतकी माझ्यावर कृपा आहे माझ्या सरस्वती मातेची. आणि मग कुत्र्याच्या नाकामध्ये फार मोठी ताकद आहे. त्याला विशिष्ट प्रकारचा सुगंध आला की त्याला लक्षात येते पुढे काय आहे. तुम्हाला एक सांगू का, प्राण्याच्या नाकाला साधं समजायचं नाही. मका पेरल्यावर डुकराला 3 किलोमीटरहून कळती. मका पेरली ना, डुकराला 3 किलोमीटरहून कळती. 3 किलोमीटरहून. ज्यानं पेरली त्यानं गौसून दाखवा. कसा बी शेतकरी असू द्या, ज्यानं पेरली का त्याला गौसून दाखवा. डुकर 10-5 अर्धा एकर रानात पेरलेल्या मकात आले, जर एक धान मकाचं जर उगलं तर पठ्ठ्याला गिरगावचा बाळ्या म्हणायचं नाही. नाकात सेन्स आहे त्याच्या नाकात. एका फार मोठ्या व्यक्तीचा 14 पानाचा लेख पाहिला मागे मी. कल्याण मासिकात त्याचं एक सूत्र आलतं. पाऊस कमी होणार आहे, जाळ्या जुळ्या वेली कमी वाढणार आहेत, आपल्यासाठी लपण्यासाठी जागा राहणार नाही. त्यावेळेला आपण पिलांना जन्म दिल्याच्या नंतर आपले पिलं दुसरे प्राणी खाऊन टाकतील. असं वाघिणीला कळाल्याच्या नंतर
वाघीण आणि शिवीण विशिष्ट प्रकारच्या झाडाचे पानं खाती आणि ते पानं खाल्ल्याच्या नंतर पोटात उष्णता वाढती आणि गर्भाचा पात करून टाकतात. म्हणजे वाघिणीच्या आणि शिविणीच्या नाकात सेन्स आहेत. तिला कळतंय यावर्षी पाऊस कमी आहे. पिलांना जन्म देत नाहीत त्यांना माहिती आपण पिलं जन्म दिले की कोणते तरी दुसरे वन्य प्राणी खाऊन टाकते. काय ताकद आहे. कागाजिया परीकडे वृक्षा सव्याप सव्य भासा निराळे ते करीत घरटे विरळे प्रजन्ययो. हे एखाद्या पाऊस सांगणाऱ्यांना नाही सांगायचं, हे पुराणानं सांगायचं. पुराणानं करीवो घरटे स्थापिता कागा कोण जाणे नियता वरुणाची कृपायता त्याशी कळे. कावळ्याला कळतंय कोणी कोण पाऊस जास्त येणार. मुंग्याला कळतंय स्वामीजी पिपिली करे चिठी प्रजन्य समझ में आता उसके. प्रजन्य पडेल अर्ध घटिका ए पाऊस पडेल अर्ध घटिका आईसे जाणती पिपिलिका अंडे काढून या देखा आणि कास्तळीने तसे. कथाकल्पतरू सांगते पाऊस येणार आहे असं मुंगीला कळाल्याबरोबर ती अंडे तोंडात धरतीन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाती. पिपिलिका म्हणजे मुंगी. लिहिणाऱ्याचं डोकं कसं असेल, काय अभ्यास असेल या लोकांचा. म्हणून शेतकरी राजा ओरिजिनल शेतकऱ्यांना ह्या गोष्टी कळायच्या. हुशार असायचे शेतकरी, हुशार हुशार हुशार. कडब्याची वळही दक्षिण उत्तर लावा का पूर्व पश्चिम लावा हे जाणकार शेतकऱ्याला कळते. येटण्याला कळत असते की ते म्हणला घाला का बाळा कसा. त्याला जाणकार पाहिजे, जाणकार जातीवंत शेतकरी पाहिजे, त्याला कळते. जातीवंत शेतकऱ्यांनी रचलेली वळही गंगेच्या पुरात वाहून आली तरी फुटत नाही. एसटी वाहल्यावानी वळहीच वाहत राहते. सडून जाईन कडबा पण फुटत नाही. आणि गवाळ्यानं रचल्या फांदीला अडकली तरी गवाळा. माणसं तत्व बाज होती, अशी मुरब्बी माणसं होती, वाघाच्या शक्तीची माणसं होती. म्हणून शेतकरी राजा 4 देवापैकी एक देव आहे. 4 देवापैकी एक देव आहे शेतकरी राजा. मंदिर में के भगवान कपिलेश्वर, पंडरी के भगवान एक देव, एक देव. ये पवित्र भारत देश के सीमा की रखवाली करने वाले जवान 2 नंबर के थे. एक कपिलेश्वर भगवान, पंडरी के भगवान, इन देवों का भजन करने वाले संत और एक देव और खून का पसीना बहने वाला किसान 4 नंबर का देव भगवान है. 4 नंबर का घाम रक्ताचा पडते, रक्ताचा रक्ताचा रक्ताचा. मागच्या 30 ते 35 दिवसापूर्वी हे मधला जे पूर यायच्या अगोदरची गोष्ट सांगतो. हे पूर यायच्या आधी हे सोयाबीन पाण्यात गेलं का त्याच्या आधी 4 दिवसानं अर्धा तास जर उभाट्या पाळी हाणली ना तर बैलाच्या मुंगशातून फेस येऊ लागला. मुंगशातून 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 फेस. म्हणजे बैलाचा जर तोंडातून फेस पडत असेल तर आऊत आणणाऱ्या शेतकऱ्याचं रक्त किती आटत असेल. म्हणजे ज्याच्या रक्ताचं पाणी होते घाम आणि तो काळ्या मातीत पडला की त्याचे मोती तयार होते. म्हणून शेतकरी राजाला 4था देव म्हणले, 4था देव. म्हणून तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या सांगितल्या नाही.
सगळ्या संतांनी तुम्हाला सांगितलंय, सगळे काम सोडून पेरणी करा. मड फुकायच्या आधी पेरणी करा. देऊतले मालक तर म्हणले घरातला माणूस मेला आणि पेरणी चालू आहे ना, त्याला झाकून ठेवी, आधी पेरणी कर आणि मग फुकून दी. करीती पेरणी कापसावर आल्या पडल्या, शेतकरी फवारा घेऊन चालला. एक जण म्हणला आज एकादशी ना, आणि त्या येडगळाचा ऐकून यान फवारा खोटीला अडकीला. शेतकऱ्यांनी एकादशीचा विचार करीत असतात फवाऱ्याच्या दिवशी. शेतकऱ्याला काय पाप पुण्य नाही, एक कवडीचं पाप पुण्य नाही शेतकऱ्याला. त्याला एकादश असो काही असो, ह्या आळ्या मारायला जर भेलास तर घरच्या आळ्या मरत्याल. अरे ज्यानं कुंटाला पाप केले त्याला एकादश कळन, आणि तू फवाऱ्याच्या दिवशी एकादशीची नाटकं सांगायला. नाही नाही नाही. महाराज, कांद्याच्या बाबतीत, लसणाच्या बाबतीत साधून विचार करायचा, येत्यानं विचार करायचा, योग्यानं विचार करायचा, तप्यानं विचार करायचा, सिद्धानं विचार करायचा. शेतकऱ्यानं कांद्याचा विचार करायचा नाही. वक्ते बाबाचा निर्वाळा ऐकला मी. धर्मभास्कर वक्ते बाबा कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात वक्ते बाबा? त्यांनी सांगावा शेतकऱ्याने कांदा लसूण खावा, त्याला हृदयाचे आजार होत नाहीत. डॉक्टर आता सांगायले रक्त पातळ होते लसूण खात जा. 200 ग्रंथ वाचिणारा महात्मा, 200 वक्ते बाबा. एक जण भेटलं रानात आऊत आणत, ते म्हणलं आपण कांदाच खात नाही. बर बर बर. मग आई म्हणलं म्हातारीला बोलत नाही मी. आणि म्हणलं मग काय सांगायला, तू पाहिल्यावर आम्हाला गाय कापले इतकं पाप लागते. म्हणलं तू कांदा लसूण खात नाही, जिनं जन्म दिलाय तिला बोलत नाही. तुला गंगात टाकलं तरी गंगा घेणार नाही, तुला माशा खाणार नाहीत नालाय का. काही सोंगाड आणते तुम्हाला काही काही माणसं नाटकं करते. या नाटकेनं सगळं परमार्थाचं वाटलं. अहो एक जण काशीला गेला आणि ते म्हणला मी कपात चहा पित नाही. बुटात पितू का? काशीला गेला आणि म्हणला मी कपात चहा पित नाही. जिसके साथ काशी गया उनके पैसे नहीं दिए टिकट के, उनकी काशी करी. और हर बोलता मैं कप में पचाए नहीं पीता. क्या जूते में पीता? किती नाटक, किती नाटक, किती भंगार करून टाकल्या मूर्खाने सगळ्यांनी. ह्याले ऐकत बघ यायला पटत आहे अशा छावछू लोकायचं. यायला पटू नये, कारण या देशाची सर्वात पवित्र संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. आपली स्त्री चुकता कामा नये. चला, कुत्र भुकलंय, जाऊ द्या किती प्राण्याचं सांगू तुम्हाला. म्हणून पोलीस डिपार्टमेंट मध्ये कुत्र वापरते चोर धरायला, त्याच्या नाकात सेन्स असते. कुत्र भुकल्याबरोबर आपल्या गुरुजींचं भजन करत असताना कुत्र्याचा आवाज आपल्याला ध्वनी होतोय. म्हणून गुरुजीकडे पाहत असताना माग न पाहता बाण सोडा, आणि 7 बाण कुत्र्याच्या तोंडात. रक्त निघत नाही. तुम्हाला चित्रात रक्त निघलेलं दाखवते, रक्त कुत्र्याचं निघत नाही. मुक्या प्राण्याला इजा केली नाही एकलव्यानं, फक्त त्याचा आवाज बंद केला आणि द्रोणाचार्याच्या डोक्यातून घाम खाली आला. अरे बाप रे, कोण आहे? अर्जुनानं लगेच ताव सुरू झाला. बघ महाराज, तुम्ही माझ्या नंतर कोणाला तरी शिकवलंय, तुम्ही मला नाही शिकवलं, दुसऱ्याला शिकवलं. चल म्हणले. तिथे गेल्यावर पाहिलं, एकलव्य बघितलं, द्रोणाचार्यानं पाहिलं आपला पुतळा आहे. अर्जुनाने एकलव्याला विचारलं कोणी शिकलं? हे महात्माजीने. अर्जुनाने विचारलं द्रोणाचार्य, नाही यायनं नाही शिकवलं. म्हणजे यांचा पुतळा तयार केलाय आणि त्या पुतळ्याने शिकवलंय. मातीयेचा द्रोण केला, मातीचा द्रोणाचार्य केले. महाराज, अर्जुनानं उचलून धरलं, दुर्योधनानं उचलून धरलं, कौरवातल्या सगळ्या लोकांनी उचलून धरलं, राजा महाराजा प्रधानाच्या पोराने उचलून धरलं. शिकार करणाऱ्याचं पोरग इतकं विद्वान का केलं? एकलव्याने विचारलं दक्षिणा काय देशील? द्रोणाचार्याने विचारलं दक्षिणा काय देशील? तर एकलव्यानं स्वतःच घर दाखिलं. ते घर पाहिल्याच्या नंतर द्रोणाचार्याच्या लक्षात आला, पण राजभोगात राहणारी माणसं याच्या झोपड्याला काय करायचे?
त्याने याच्याकरता दाखिलं, मला तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काय हे नाही होणार. बोले काय देशील? मोरे सर हातावर पाणी घेतलं हो देशमुख सर, आणि एकलव्यानं संभाजीराव पाणी असं अंगाच्या भोवताल फिरलं, सोडून दिलं पाणी. त्याच्यातलं काय पाहिजे ते मागा. 6 चुकापैकी एक चूक केली द्रोणाचार्यानं. पुराण सांगते, मी नाही सांगत राजो. त्याचा अंगठा मागितला. प्रवचनामध्ये कौरवाला पांडवाला सांगितलं, आता जगात 2च विद्वान, एक दशरथ राजा, दुसरा मी, आणि योग आला तर अर्जुना तुला करील. आता एकलव्य विद्वान असून काय फायदा नाही, अंगठाच कापून घेतला. कसा बाण मारायचा? चूक केली द्रोणाचार्य. मी नाही सांगत, श्रुती सांगते. द्रोणाचार्य ज्या वेळेला घरी आश्रमात आले, आईनं पाहिलं. सुभानू बरोबर आहे ना? सुभाहू, सुभाहू नावाचा पिता. एकलव्य काय झालं रे? काही नाही बाबा, काही नाही, काही नाही. दाबून धरला. आईने विचारलं काय झालं? काय रक्त वाहते? काही नाही, काही नाही. आनंद कशाचा होता माहिती का? मी गुरूंना गुरुदक्षिणा दिली. आईनं हात काढ्याबरोबर पाहिलं, बाळा अंगठा कशाने तुटलाय? माझ्या गुरुवर यानं गुरुदक्षिणेत अंगठा मागितला. काय बोलली नाही होती, काय बोलली नाही. टच 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 डोळ्यातून पाणी आलं. देवा, जगात 3ऱ्या क्रमांकाचं पोरग मला दिलंस रे. जगात जगात या पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशात 3ऱ्या क्रमांकाचा मुलगा मला प्राप्त होतो रे. अरे त्या जिवंत गुरुने त्याला काही शिकवलं नाही रे देवा. मातीचे गुरु केले, त्याच्यावर श्रद्धा ठेवली, आणि माझ्या मुलावर एवढी विद्वत्ता, एवढी प्रचंड कृपा झाली, आणि त्या गुरुवर त्याचा अंगठा कापून घेतला. देवा, आम्ही गरीब माणसं आहेत देवा. मी रानावनात शिकार करून खाणारी माणसं आहेत. आम्ही एवढ्या मोठ्या साधूला शाप देऊ शकत नाहीत. पण एक लक्षात ठेव देवा, पोराच्या अंगठ्यातलं रक्त पडत असताना माईला जितक्या वेदना झाल्यात का, तितक्याच वेदना माझ्या पोराचा अंगठा कापून घेणाऱ्याला होत्या. म्हणून आश्वस्ताम्याच्या कपाळावरचा मणी कापून घेतला होता. मणी कायमस्वरूपी रक्ताने पोवातो, कायमस्वरूपी रक्ताने पोवातो. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये जातीला किंमत नाही, वागण्याला किंमत आहे. कोण कोण्या कुळात जन्माला आलाय त्याला नाही किंमत, तो त्या कुळात जन्माला येऊन चांगलं किती वागतो याला किंमत. महाराज चोखोबार आहे, शूद्राच्या कुळात जन्माला आले. शूद्राच्या जगात एक बी नव्हता व्यक्ती, एक बी व्यक्ती नव्हता. स्वर्गातला अमृत शुद्ध करण्याची ताकद फक्त चोखोबात होती, फक्त चोखोबात. आणि त्या चोखोबाला तुम्ही आणि मी दर्शनाला मंदिरात येऊ दिलं नव्हतं. काय करता जातीचा शहाणपणा? चांगलं वागणाऱ्याला किंमत येते, चांगलं वागणाऱ्या. तुम्ही सगळी लोक भागवताला, तुम्ही त्याला डोगरा म्हणतात, मी त्याला छोटीशी नाव म्हणेल. नंदू काका ते नाव चलिणारा कोण आहे? हा बेचारा. तुम्ही नावेत बसले, त्याची जात पाहिली का? महाराज किती लोकांचा तारू झालाय तो. याकडेची त्याकडेला कपिलेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला ज्यानं आणून घातलंय, त्याची जात कशाला विचारता? त्याचं कुळ कशाला विचारता? काय तुम्हाला पोरगी द्यायची? काय त्याची करायची? द्रोणाचार्याने चूक केली, आणि हे चुकीचे पडसाद अश्वत्थाम्यावर पडले. आणि युद्ध प्रसंगात अश्वत्थाम्याने उत्तरेच्या अंगावर ब्रह्मास्त्र टाकलं. विस्तारपूर्वक पुन्हा सांगेल उद्या. ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर उत्तरेला संगती द्रौपदीची जास्त होती, आणि द्रौपदीने उत्तरेला म्हणजे आपल्या जावेच्या सुनाला
खर तर उतारा ही अभिमन्यूची पत्नी, हा भाग असू द्या, पण कोणाची सून होती? अभिमन्यूची आई कोण? सुभद्रा. सुभद्रेची सून आहे. सुभद्रा ही आमच्या द्रौपदीची सवत आहे. पण त्याही सुनाला सावत्र न मानता अंतकरणातली मानून तिला उपदेश केला. उत्तरे, हे उत्तरे बाई, कधी जर संकट आलं ना बाई, उत्तरे कधी संकट आलं ना, तर तू द्वारकेतल्या मालकाला हाक मारी जाय. बरं बाई, तू द्वारकेतल्या मालकाला हाक मारी जाय. 4.5 महिन्याचा गर्भ पोटात आहे, 4.5 महिन्याचा. आज 4.5 महिन्याचा गर्भ पोटात असताना एक प्रांत जाळीला असा धगधगता अग्नी अंगावर आलाय. डोळे झाकले, पोटावर हात ठेवले आणि विश्वाच्या मालकाला हाक मारली. देवा बघ रे, बघ देवा बघ. काय वेग असेल महाराज. सगळी कामं फेकून दिली, उडी घातली आणि आक्रोश केला. देवा, ए नारायणा, आक्रोश केला. आक्रोश केल्याबरोबर तोंड विस्कटलं. किती खिंड झाली असेल. आणि त्या खिंडीतून पंढरपुरातल्या मालकानं आत प्रवेश केला. आत 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 प्रवेश केला. आत अंगुष्ट प्राय अंगठ्या एवढं रूप घेतलं आणि आत प्रवेश. आणि गर्भाच्या भोवताल सुदर्शनाची वेडी. गर्भाच्या भोवताल विलीन झालं ब्रह्मास्त्र, विलीन. अश्वत्थाम्याचं तोंड पांढरं झालं. अश्वत्थाम्याने महाराज, हा प्रसंग झाल्यावर अश्वत्थामा तेवढ्यात थांबला नाही. त्याच्यावर दुसऱ्या रात्री अश्वत्थाम्याने एका घरात प्रवेश केला. त्या घरामध्ये एका कडेला अशी एका सोयीनं 5 लेकरं झोपलेली होती. 5. एक अर्जुनाचा मुलगा आहे, भीमाचा आहे, धर्मदादाचा आहे, नकुल सहदेवाचा आहे. 5 लेकरं झोपलेली आहेत. 5 लोकांचे 5 पोरं पण झालते द्रौपदीला. द्रौपदीला झालते 5. महाराज, अर्जुनाचा पुत्र अर्जुनासारखा दिसायचा, धर्माचा पुत्र धर्मासारखा दिसायचा, भीमदादाचा पुत्र भीमदादासारखा दिसायचा, नकुलाचा सहदेवाचा त्यांच्यासारखा दिसायचा. अश्वत्थाम्याला पक्क माहिती हे पांडव नाहीत. पण त्या दिवशी दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली होती बापू. दुर्योधन ज्या दिवशी गदा मारली त्या दिवशी नाही मेला. बरं, वाक्य नीट लक्षात ठेवा. महाभारत वाचा. ज्यानं अस्खलित भागवत पाठ केले त्याचं ऐका, ज्यानं वाचिले त्याचं ऐका. रात्र गेलती. कारण प्रचंड श्रीमंती असल्यामुळे वैद्य पाचारण केलं तर वैद्याचं रसातळातून वैद्य आणला होता. आणि विकळ अवस्थेमध्ये मरता मरता आपल्या मित्राला आपण आनंदाची खबर सांगावा, मी पांडवांना मारलंय अशी खबर सांगावा, याच्याकरता जाणून बुजून अश्वत्थाम्याने निष्पाप 5 लेकरं झोपीतच कापले. झोपीतच. काही दोष नव्हता हो त्याचा. चिमुकल्या लेकराचा काय दोष? तुमचा आणि माझं भांडण असल्यावर तुमच्या घरातल्या नातवाचा कान पिळावा हा माझा काय अधिकार आहे? 5 कापले. महाराज, हे योग्य नाही हे माझ्या देहूतल्या मालकाला कळालं बापू. तुका म्हणे अंगी रात्री दुर्गंधी, तुका म्हणे अंगी रात्री दुर्गंधी, तुका म्हणे अंगी रात्री
विवेक असेल माझ्या मालकांचा. तुका मने अंगे किली दुर्गंधी अश्वस्तामावधी पांडव पुत्र. पाची मारले. सोनखेडकर नुसते मारले नाही, धानोरकर बापसाहेब मारले नाही, मोळाचं दाव केलं. मोळ पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा मिळतो आणि हाच मोळ पक्षाच्या दिवशी पिंड तर्पण करण्यासाठी दर्भ म्हणून वापरते. त्याची दोरी केली बापसाहेब, दोरी केली. कानातनं दोरी होली. आणि 5 डोक्याची माळ पावडे रथाला अडकिली आणि चिमुकल्या निष्पाप 5 लेकराच्या डोक्याची माळ रथाला अडकून अश्वत्थाम्याने दुर्योधनाच्या पुढ्यात टेकली. राजकुमार पांडवांची डोके कापून आणलीत. धारदशी दुर्योधन उठलाय. बंधुराज, बंधुराज का म्हणला? गुरुचा पुत्र, गुरुबंधू आहे. बंधुराज, पांडवांना मारून त्यांची डोके आणली, शिरकमळ आणली. उठला आणि पळला दुर्योधन खाली. उठता येत नव्हतं. आश्चर्याचा झटका बसला होता. एक दोघांनी उठवायला लावलं. दुर्योधन असा उठून बसवलाय, पाठीला टेकू देऊन. दुर्योधनानं अश्वत्थाम्याला सांगितलं, दाखवतोच डोके? ती डोक्याची माळ तोडी. एक एक डोकं दुर्योधन हातात घेऊन पाहत होता. धर्माचं डोकं, अर्जुनाचं डोकं, भीमाचं डोकं, नकुल सहदेवाचं डोकं. एका पुराणात दुर्योधनाचे 4 श्लोक आहेत. त्याचा एक अनुवाद सांगतो. दुर्योधनाच्या डोळ्याच्या कडा ओल्या नाही झाल्या, कारण दुर्योधना निर्बुद्ध विचाराचा होता, मगरगट्ट विचाराचा होता. दुर्योधनाचं अंतःकरण रडताना दुर्योधन नाही थांबू शकला. दुर्योधनानं पाची भावाकडे पाहत असताना सांगितलं, धर्मदादा, हे अर्जुन दादा, हे भीम दादा, हे नकुल, हे सहदेव दादा, काय जिंकलं रे आपण? काय जिंकले आपण? दोघं भांडत असताना दोघही मृत्यू पावलं. तुम्ही 5 गेलात, माझी 99 गेली. मी पण आता काही वेळात जाणार. आपण कशासाठी वाद घातला रे? राज्यासाठी वाद घातला, तर राज्य भोगायला कोण आहे? पाची भावाकडे प्रसन्नपणाने पाहत होता. अर्जुना, 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 काय तुझा विवेक आहे रे अर्जुना? तुझ्या अंगावरचे रोम पृष्ठ पृष्ठ भरायचे. पश्चाताप झाला, हृदयाला डोकं लावलं, गेलास अर्जुना. बाजूला धर्माचं डोकं जवळ घेतलं. धर्मदादा, अरे रथाचे चाक घासू दे, याच्याकरता पृथ्वी तुझ्यावर प्रेम करते रे धर्मदादा. तू इतका सत्यवादी आहेस रे धर्मदादा. तुलाही जावं लागले. डोकं ठेवलं. भीमा, काय शक्ती रे दादा तुझी? ठेवलं डोकं खाली. अश्व आणि वृषभ पारखायची ताकद नकुल दादा, सहदेव दादा, काय तुमच्या ते? अश्वत्थामा जवळ आला. मित्रा, जे कोणाला जमू शकलं नाही ते मी केलं की नाही? दुर्योधनाने विचारलं, मित्रा, खरेच पांडव आहेत का रे?
तेव्हा राजकारणातले पैलू जिंकायचे असतील तर महाभारत डोक्यात असणं अत्यंत गरजेचं आहे. महाभारत डोक्यात असणं अत्यंत गरजेचे. रामायण हे संसारात कसं वागायचं इतकं सांगेल, नात्यानं नात्यात कसं वागायचं हे सांगेल, पण पावला पावलाला रावणाची संख्या शिल्लक झाली याच्याकरता महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. भागवत पाठ असणं अत्यंत गरजेचं. हुशार दुर्योधन. त्याच्या अंगरक्षकानं सांगितलं, मालक एक बोलू. पांडवांच्या चेहऱ्यासारखे चेहरे दिसतात म्हणून आपण पांडव मानायचं, किंवा अश्वत्थामा महाराज म्हणतात म्हणून आपण मानायचं, शहानिशा करावी. अर्जुनाचं डोकं उचललं, कानाला लावलं. कृष्ण म्हणत नव्हतं, कृष्ण म्हणत नव्हतं, पण लक्षात आलं की शिर कापलेलं आहे, आता ते निर्जीव झाले. कृष्ण कसं म्हणेल? सत्यवादाच्या काही गोष्टी केल्याच्या नंतर धर्माच्या तोंडातून ते पडत नव्हतं, त्याअर्थी हा धर्म नाही असंही सिद्ध करता येत नाही, पण डोकं कापलेलं आहे. तुटलेल्या डोक्याला गायीची आणि बैलाची पारख करता येत नाही. नकुल सहदेवाच्या बाबतीत हे लक्षात घेतलं, पण नंदू काका दुर्योधनानं एक डोकं लावलं, त्यानं भीमाचं डोकं हातात घेतलंय. आणि भीमाला एकच विचारलं, दादा, भीमानं आवेशात शीळ दिल्याच्या नंतर शीळ शीळ शीळ, त्याला खालच्या भाषेत सांगतो शिट्टी वाजवणं तोंडानं, पण त्याला शीळ घालणे म्हणतात. शीळ शीळ. तुम्हाला एक माहिती आहे का? शीळ ही 9 ठिकाणी घालत असतात, त्याच्यातली 3च ठिकाणची शीळ पवित्र सांगितली. 3 ठिकाणची. त्याच्याकी 1 ठिकाणची सांगतो. जाणकार शेतकऱ्यांनी बैल पाणी पिताना शीळ घातली की बैल जास्त पाणी पितात. आठवा आठवा आठवा, आपल्या बाप दादाचा आठवा, आपल्या घरी काम करणाऱ्या जुन्या गड्याचा ऐक, आठवा आठवा. लक्षात आणा, लक्षात आणा. आजही गंगेच्या पात्रात उघड्यावर पाणी पाजत असताना शहाणा शेतकरी तोंडानं शीळ घालत असतो. शीळ शीळ घालतो. आणि 9 पैकी सर्वात मोठी घाणेरडी शीळ आहे. आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईकडे बघून अंधारात बसून काही माणसं शीळ घालत होते. ही शीळ अख्ख्या कुटुंबाला मातीत घालणारी आहे. 9 पैकी 2 ऐकल्या, बाकीच्या असू द्या. पुन्हा कधी सांगेल, येत राहील मी इथं पुन्हा पुन्हा. पावडे म्हणतील तुला एकदाच आणलं तर आमचं बरगाड मोड असतो. पण तुम्ही पण कपिलेश्वराच्या कृपेने इतके मोठे आहेत, असे हजारानं गिरगावकर तुम्ही अवताल जुपित आणि इतके मोठे, तुम्ही काय ताण घेता? भीमानं शीळ घातल्याच्या नंतर एकही पक्षी झाडावर बसत नव्हता. एकही पक्षी बसत नव्हता. इतकी त्याच्या आवाजात दम होती. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? भीमाच्या कंठात जे ध्वनी होता का, त्याचा शोध मोबाईल म्हणून लावलाय. भीमानं हस्तनापुरातून आवाज दिल्याच्या नंतर द्वारकेत आवाज जात होता. हस्तनापूर ते द्वारका म्हणजे दिल्ली ते गुजरात. दिल्ली ते गुजरात. आपल्याला आता कळतंय, अमेरिकेतला माणूस इथं बोलतोय, अरे महाभारत पाय रे सुगळ्या, तू काय लोकायचं इच की, तू आपलं बघ ना, बघ आपलं बघ. तुला आपले आवडत नाहीत. आपले फुकून दिले लोकांच्या डोक्यावर घरून भारा बांधला, त्याच्या डोक्यावर घेऊन जत्राला फिरायला मरशीन ना आलाय का? आपलं पाय आपलं किती मोठं येतं. घरी बसल्या बसल्या कुरुक्षेत्रावर किती मेलेत. एका आंधळ्या व्यक्तीला घरी बसल्या बसल्या सांगत होते, व्यास कृपा दीपकू संजय झाला.
व्यासांची कृपा संजयावर. काय विकसित सूत्र आहे भारत देशाचं, काय महानता आहे भारत देशात. त्यातली त्यात महाराष्ट्रातली महानता सांगू तुम्हाला. महाराष्ट्रातली भारत देशात 11 प्रकारची जमीन आहे, 11 प्रकारची. त्याच्यापैकी भारतात 11 प्रकारच्या जमिनीपैकी 2 नंबरची जमीन कर्नाटक मध्ये एक गाव आहे. काय विकसित आहे आपल्याकडे, काय नाविन्य आपल्याकडे, काय सूत्र आहे. माझं शिक्षणावर जाऊ नका नंदू काका, शिक्षणावर नाही जायचं, त्या खोपडीवर जायचं. शिक्षणाचं काय करतो तुम्हाला, काय घेणे माझ्या शिक्षणावर, याच्यावर जायचं, याच्यावर जायचं. या भारत देशात 2734 उपनद्या आता असू द्या. माझं शिक्षण कमी 2734 उपनद्या, तरी तुमचे मोबाईल वापरीत नाही मी. आणि मोठा मोबाईल वापरून जर शास्त्र पाहिले असते ना बापू, तर मला असं वाटतं इदवत्तेचा जाळ डोक्यावर लागला असता. शपथ घेऊन सांगतो गळ्याची, इतकी कृपा आहे माझ्या सरस्वती मातेची. मी 6दा वाचिलं की मला पाठ होते. मला शिव्या 350 पाठ आता नाही देत नाही. त्या 2-4 आता तुम्ही बी ऐकून ऐकून तुमचे कान बहिरे झालेत. त्या 5-7 शिव्या देत होते, बडव्या नाला एक हरामखोर तितक्याच. आता तुम्ही बी बहिरे झाले ते ऐकू ऐकू, बधीच झाले तुमचे कान. तुम्ही काही मोजित नाहीत मला आता. शिळ घातल्याबरोबर पक्षीला थांबत नव्हता. भीमानं पाय आपटिल्याच्या नंतर 250 रेल्वेच्या इंजिनची ताकद होती. 250 रेल्वेच्या इंजिनची ताकद. पाय आपटिल्याबरोबर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. आपली रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेल्यावर काय नुसतं दर 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 करीन. प्लॅटफॉर्म पडतो थोडं मोरे सर, नाही पडत नाही पडत नाही पडत, इतकी ताकद होती. मरता मरता दुर्योधनाने विचारलं, भीम दादा काय ताकद होती रे तुझ्यात, काय ताकद? महाराज असे 13 लोक होते. 13 झाल्या झाल्या हातातून पडल्यावर दगड चुरा झालता. झाल्या झाल्या माईच्या हातातून निष्ठाल्या खालचा दगड चुरा झालता. खालचा दगड, त्याच्यात एक कुंभकर्ण. कुंभकर्ण जन्माला आल्यावर आंघोळ घालणार बायाचेच हात खाऊ लागला, त्याच्यात लचकी तोडू लागला. इतका कुंभकर्ण येटगळ, ताकद होती त्याच्यात. आणि भीम ज्या वेळेला खाली पडले होते का, त्यावेळेला स्नानगृहातली शिळा दग्ध झालती, चुरा झालती, चुरा. इतकं शरीर वज्रात होतं. वज्राचं नंतर झालं, इतकं निब्बर शरीर होतं भीमाचं. भीमाचं शरीर वज्राचं होण्याचं कारण मग मारुतीरायाची कृपा झाली. ते पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल किंवा मोबाईलवर बघा, ऐकत बघा. आता मात्र डोका हातात घेतलं. भीम दादाला सांगितलं, दादा गेलात रे तुम्ही, गेलात. पण सारथ्याने सारथी नाही, अंगरक्षकाने, जवळचा प्यादा होता, गुमास्ता होता, त्यानं कानात सांगितलं, मला की खरंच पांडवायचे डोके आहेत का? युक्तिवाद सुधला, युक्तिवाद. जन्माला आल्यावर खाली पडल्यावर जर दगड चुरा होत असेल तर याचं डोकं दगडावर हाणल्यावर दगड चुरा झाला पाहिजे. आणि जेवढ्या ताकदीने भीमाचं डोकं फेकल्याबरोबर दगड नाही फुटला, भीमाचं डोकंच फुटून गेलं. डोकं फुटून गेलं. आणि मग दुर्योधनानं कपाळ बरवला. ए मित्रा, ए बंधुराज, बोलतोस तू पांचट आहेस, तू नालायक आहेस, तू मूर्ख आहेस, तू बुजदिल आहेस, तू खोटारड आहेस. ही डोके पांडवांची. अरे ज्याचं शरीर खाली पडल्यावर दगड चुरा होते, त्याचं डोकं जर दगडानं फुटत असेल तर ते भीमाचं डोकं कसं असेल? आणि मग अश्वत्थामा म्हणला, त्यांचे लेकरं कापून आणलेत. चूक आहे. चंद्र सूर्य तोपर्यंत तुला कलंक राहील. दुर्योधनाचं वाक्य, चंद्र सूर्य तोपर्यंत तुला कलंक राहील. कायम स्वरूपी तुझी जखम नीट होणार नाही. अश्वत्थाम्याच्या कपाळावर जखम आहे. अश्वत्थामा आता कुठे बसतो माहिती आहे का? समईच्या खाली. समईच्या खाली. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश असतात, एकाही देशातल्या कंपनीची ताकद नाही समईच्या खालचा बोगदा भरायची. समईच्या खाली एक गोल बोगदा असतो, तो बोगदा अश्वत्थाम्याला बसवण्यासाठी आहे. आणि अश्वत्थामा ज्या वेळेला कथा ऐकायला येतात त्यावेळेला त्या बोगद्यात बसतात
आणि समईचं तेल ज्या वेळेला असं पाजरत असतं त्यावेळेला त्याच्या कपाळावर जातं आणि तो शांतपणे कथा ऐकत असतो. ती अश्वत्थाम्याची जागा आहे. आणि त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र फेकलं. जगाचा मालक श्वासात आत प्रवेश करतो. 9 मास 9 दिन झाल्याच्या नंतर दिव्य एका बालकाचा जन्म होतोय आणि 42व्या दिवशी भगवंताला नामकरण सोहळ्याला बोलवतात, देवाच्या मांडीवर देतात आणि भगवंताच्या मांडीवर या पुत्राला दिल्याच्या नंतर ते जिभेनं असे चुटके वाजत होतं. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी 4 वाण्या येतात. त्याच्यापैकी एका वाणीनं नारायण नारायण म्हणत होतं. तर ती इतकं चिमुकलं 42 दिवसाचं पोरग नारायण नारायण म्हणते. याच्याकरता देवाला हसू आलं आणि उत्तरेने विचारलं, देवा हसता काय? काय नाही म्हणे, याची माझी पहिलीच दोस्ती आहे, याची माझी पहिलीच मित्रता आहे. त्यानं मला ओळखलं. तर उत्तरेनं सांगितलं, तुम्ही पाहिलंय आज? नाही उत्तरे, नाही 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 नाही. तुझ्या पोटात 4.5 महिन्याचा गर्भ असताना सूक्ष्म डोळ्याने यानं मला पाहिलं होतं की याला वाचिणारा मी आहे. तुझ्या अंगावर ज्या वेळेला ब्रह्मास्त्र आलतं का, त्यावेळेला तुम्हाला आवाज दिलास, त्यावेळेला मी तुझ्या पोटात प्रवेश केला, गर्भात प्रवेश केला आणि तुझ्या गर्भामध्ये सुदर्शन घेऊन फिरत होतं. त्यानं मला पाहिलंय आणि बाहेर आल्यावर परीक्षा केली. इति नाम परीक्षिती परीक्षिती महाराज की जय. हरे नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम.